नमस्कार, मी आरती मोरे एसडब्ल्यू मराठीमध्ये तुमचं स्वागत। आजही आपण कोरोना अपडेट या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवसभरातल्या कोरोना संबंधीच्या ज्या बातम्या आहेत त्याचा आढावा घेणार आहोत। जगभरामध्ये आता कोरोनाचे 1,28,00,000पेक्षाही जास्त रुग्ण आहेत। तिकडे अमेरिकेमध्ये हा आकडा 33 लाखांच्याही पुढे आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर जो देश आहे त्याचाही आकडा जवळजवळ 10 लाखांच्याही पुढे आहे आणि भारतातली कोरोना रुग्णसंख्या आता 8 लाखांच्या पुढे गेली। आताची जी महाराष्ट्रातली 24 तासांमधली आकडेवारी वाढलेली आली आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 24 तासांमध्ये जवळजवळ 7,827 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले। त्यामुळे आता महाराष्ट्राची कोरोनाबाधितांची आकडेवारी 2.5 लाखांच्याही पुढे गेली आहे। दुसरीकडे काल म्हणजे 11 जुलैला सगळ्यात जास्त म्हणजे 8,139 रुग्ण आढळले होते आणि महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे 1,40,325 लोकांनी कोरोनावर मात केली आहे। मात्र आता ऍक्टिव्ह रुग्ण संख्या जी आहे ती सुद्धा 1 लाखांच्या पुढे आहे, कारण सध्या महाराष्ट्रात 1,03,516 इतके कोरोनाग्रस्त रुग्ण जे आहेत ते सध्या उपचार घेतात आणि रुग्ण बरं होण्याचं प्रमाणही 55.15% इतकं आहे असं महाराष्ट्र सरकारकडून सांगितलं जातं। त्यामुळे एकीकडे रुग्ण बरं होण्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे, मात्र ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ही पहिल्यांदाच 1 लाखांच्या पुढे गेली। त्यामुळे सध्या त्याबद्दल चिंता जी आहे ती दर्शवली जाते। आजच्या दिवसभरातल्या कोरोना संबंधीच्या महत्त्वाच्या अपडेट ती म्हणजे आता दिग्गज लोकांनाही या कोरोनाला खरं तर बळी पडावं लागतं असं एकंदरीत चित्र सध्या पाहायला मिळतं। कारण काल रात्री उशिरा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली। त्यांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून तशी माहिती दिली। दुसरीकडे त्यांचा सुपुत्र तो म्हणजे अभिषेक बच्चन यालाही कोरोनाची लागण झाली आणि आज आलेल्या रिपोर्ट्सनुसार त्यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची नात म्हणजे आराध्या बच्चन या दोघींनाही कोरोनाची लागण झाली। जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे आणि त्याच पद्धतीने अमिताभ बच्चन यांची मुलगी आणि त्यांच्या मुलीची मुलं यांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे। दुसरीकडे दुसरे अभिनेते ते म्हणजे अनुपम खेर यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झाला। त्यांच्या आईला आणि त्यांचा भाऊ, त्यांची वहिनी आणि त्यांच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली हे स्पष्ट झालं। त्यामुळे एकीकडे हे दिग्गज व्यक्ती, सेलिब्रिटी ज्यांच्या घरामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात स्वच्छता आणि काळजी या गोष्टी पाळल्या जात आहेत त्यांच्याकडे सुद्धा सध्या कोरोनाचा शिरकाव होतो हे स्पष्ट झालंय। अमिताभ बच्चन यांचे 4ही बंगले जे आहेत ते सील करण्यात आलेत, कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेत। बीएमसीने आज सॅनिटायझेशनची प्रक्रिया त्यांच्या घराच्या बाहेर राबवली। त्यामुळे दिवसभर अमिताभ बच्चन त्यांची प्रकृती या संबंधीच्या बातम्या ज्या आहेत त्या तुम्ही वाचल्या असतील। त्याचबरोबर दिवसभरातली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे राजभवनामध्ये सुद्धा कोरोनाचा शिरकाव झालाय। काही दिवसापूर्वी एका ज्युनियर इलेक्ट्रिशियनला कोरोनाची लागण झाली होती आणि त्यानंतर जवळजवळ 100 लोकांची टेस्ट घेण्यात आली आणि त्यातले आता 16पेक्षा जास्त लोक पॉझिटिव्ह आलेले आहेत। मात्र समाधानाची गोष्ट अशी की राज्यपाल जे आहेत महाराष्ट्राचे भगतसिंग कोश्यारी यांनी मात्र आपण स्वस्थ आणि ठणठणीत आहोत, आपण विलगीकरणात नाही आहोत, कारण त्यांना कुठलीही लक्षणं नाही आहेत असं त्यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे। त्यामुळे त्यांची तब्येत सध्या ठणठणीत आहे। मात्र दुसरीकडे आता दिग्गज लोकांनाही कोरोनाची लागण होतीये, राजभवनातही कोरोनाचा शिरकाव झाला। या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा मुद्दा आज राज्यामध्ये छेडला गेला तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा। यूजीसीने जी नियमावली जाहीर केली आहे त्यानुसार अंतिम वर्षांच्या परीक्षा या घ्याव्याच लागणार आहेत असे आदेश राज्यांना देण्यात आलेत। दुसरीकडे या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत अशी मागणी राज्य सरकारकडून होती आणि विद्यार्थ्यांकडून सुद्धा होती। या पार्श्वभूमीवर आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत आता राजभवन असेल किंवा महानायक अमिताभ बच्चन यांनाही कोरोना झाला, आता तरी या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी केली आहे। दुसरीकडे संजय राऊत यांनी सुद्धा तशीच मागणी केली आहे की या परीक्षा ज्या आहेत त्या आता रद्द केल्या जात। त्यामुळे पुढच्या काळामध्ये आता या परीक्षांसंदर्भात नेमकं काय होणार याविषयी जी आहे ती चिंता विद्यार्थ्यांमध्ये आणि नक्कीच राज्य सरकारमध्ये सुद्धा आहे, कारण या परीक्षा ज्या आहेत त्या जर घ्यायच्या झाल्या तर कंडक्ट करणं ही सरकारसमोरची मोठी कसोटी असणार आहे असं म्हणावं लागेल। त्याच पद्धतीने आजच्या दिवसभरातली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सांगली महानगरपालिकेने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तो म्हणजे आता सांगली जिल्ह्यातील जवळजवळ 40 ते 50 हजार लोकांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे। यामध्ये मुख्यतः 50 वर्षांवरील ज्या व्यक्ती असतील त्यांची जी आहे ते सर्वेक्षण केलं जाणार आहे, त्यांची चाचणी केली जाणार आहे, जेणेकरून जिल्ह्यामधल्या कोरोनाचा जो आकडा आहे तो किती आहे आणि त्याच पद्धतीनं नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। या त्यांच्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय असं म्हणावं लागेल। त्याच पद्धतीने आजची महत्त्वाची गोष्ट बारामती संदर्भातली ती म्हणजे आजच्या एकाच दिवसामध्ये बारामतीमध्ये तब्बल 18 कोरोनाचे पेशंट्स आढळलेले आहेत। खरं तर आतापर्यंतचा हा उच्चांक आहे। बारामतीमध्ये कोरोना मुक्त करण्यासाठी बारामती प्रयत्न केले जात होते। काही दिवसांपूर्वी बारामतीचं कौतुकही झालं होतं। जो पॅटर्न भिलवाडा या ठिकाणी राबवण्यात आला तोच पॅटर्न बारामतीमध्ये राबवण्यात आला। मात्र बारामतीमध्ये अचानक कोरोनाचा हाईक व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नक्कीच प्रशासनासाठी आता ही मोठी कसोटी मानली जाते।
अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पुण्यासंदर्भातली. पुण्यामध्ये एक विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडलेला होता आणि या विवाह सोहळ्यामध्ये एका दाम्पत्यासह तब्बल 35 वऱ्हाडी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं या विवाह सोहळ्यानंतर तब्बल पुण्यातली 7 गावं सील करण्यात आली आहे. हा विवाह सोहळा जुन्नरमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडला होता आणि असं कळतंय की 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे 7 गावं आणि हजारो नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना खरं तर आपण दुसऱ्या राज्यांमध्ये पाहत होतो, मात्र आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी विवाह सोहळ्याची घटना घडली आहे. त्यामुळे नक्कीच मोठ्या प्रमाणातले विवाह सोहळे आयोजित केले जाऊ नयेत असं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन करून अनेक ठिकाणी असे विवाह सोहळे घेतले जातात. त्यामुळं त्याचाच जो आहे तो परिणाम सध्या दिसायला सुरुवात झाली की तब्बल 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच पद्धतीने दिवसभरातली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे धारावीबाबतची. धारावीचं जे मॉडेल राबवण्यात आलं कोरोना रुग्ण आटोक्यात येण्यासाठी, त्याच पद्धतीनं सर्वेक्षण असेल, या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या आणि त्यासाठी WHO मुख्यमंत्र्यांचं आणि धारावीच्या या मॉडेलचंही कौतुक केलं. मात्र आता या धारावीच्या मॉडेलवरून खरं तर श्रेयवाद जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळतो. एकीकडे महाविकास आघाडी सरकारकडून महानगरपालिका त्याच पद्धतीनं राज्य सरकार यांनी जे आहे ते उत्तम पद्धतीने कामगिरी बजावली म्हणून धारावीची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने होती असं म्हटलं जाते. दुसरीकडे भाजपचे नेते मात्र हे पूर्णपणे श्रेय जे आहे ते RSSच्या स्वयंसेवकांचं आहे असं म्हणतात. कारण RSSच्या स्वयंसेवकांनी धारामतीमध्ये जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे एकीकडे आकडा वाढतोय मात्र ज्या ठिकाणी आकडा कमी होतोय त्या ठिकाणी हा श्रेयवाद जो आहे तो सुरू असलेला पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीनं आजची महत्त्वाची बातमी ती म्हणजे पुण्यासंदर्भातली. कारण उद्या रात्री 12 नंतर पुण्यामध्ये 10 दिवसांचा लॉकडाऊन जो आहे तो सुरू होणार आहे आणि या निमित्ताने आता पुणे महानगरपालिकेने यासंबंधीची नियमावली जाहीर केलेली आहे की कोणत्या गोष्टी बंद राहणार आहेत. त्याच पद्धतीनं 5 दिवसांच्या कडक लॉकडाऊन नंतर कोणत्या गोष्टी चालू राहतील, किती काळासाठी चालू राहतील, त्याच जी नियमावली आहे ती मी तुम्हाला सांगते. महत्त्वाची गोष्ट यामध्ये सांगण्यात आली ती म्हणजे पहिल्या 5 दिवसांमध्ये सर्व किराणा दुकान, किरकोळ ठोक विक्रेते, इतर व्यवसाय ही सर्व दुकानं 14 तारखेच्या सकाळपासून ते 18 तारखेपर्यंत बंद राहतील आणि त्यानंतर म्हणजे 19 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत म्हणजे पुढचे 5 दिवस ही जी दुकानं आहेत ती फक्त सकाळी 8 ते 12 या वेळेमध्येच जी आहे ती सुरू राहणार आहेत, अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकानं. त्याच पद्धतीने एक प्रश्न सातत्याने विचारला जात होता तो म्हणजे खाद्यपदार्थाची ऑनलाईन जी आहे ते डिलिव्हरी करतात त्यांच्या संदर्भात. या संदर्भात सुद्धा लिहिण्यात आले की झोमॅटो, स्विगी आणि इतर ऑनलाईन पोर्टलवरून मागवले जाणारे खाद्यपदार्थ पुरवठा जो आहे तो 14 तारखेच्या पहाटे 1 वाजल्यापासून ते 23 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. त्याच पद्धतीने क्रीडांगणं, मोकळ्या जागा आणि उद्यानं, बगीचे हे सुद्धा या 10 दिवसांमध्ये कडक बंद राहणार आहेत. मॉर्निंग वॉक आणि इव्हनिंग वॉक लोकांना या लॉकडाऊनमध्ये करता येणार नाहीये. त्याच पद्धतीनं हॉटेल्स जे खरं तर आधीपासूनच हॉटेल्स जे सुरू करण्यात आले थोड्या प्रमाणात तेही बंद राहतील. रिसॉर्ट्स, मॉल या सगळ्या गोष्टी बंद राहतील. त्याच पद्धतीनं आठवडी बाजार जे आहेत ते सुद्धा 14 तारखेपासून 18 तारखेपर्यंत पूर्णपणे बंद राहतील आणि 10 दिवसाच्या काळात केश कर्तनालय, त्याच पद्धतीनं ब्युटी पार्लर, सलॉन, स्पा या गोष्टी सुद्धा बंद राहतील. त्याच पद्धतीनं मटन, चिकन, अंडी यांची विक्री 14 तारखेपासून 18 तारखेपर्यंत बंद राहील. फक्त जी विक्री आहे ती 19 तारखेपासून 23 तारखेपर्यंत ओपन राहणार आहे, मात्र फक्त सकाळी 8 ते 12 या वेळेमध्येच. त्याच पद्धतीनं शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, ट्युशन्स या सगळ्या गोष्टी बंद राहतील. सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहने 2 चाकी, 3 चाकी, 4 चाकी ही सुद्धा बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने पूर्ण परवानगी प्राप्त तसेच विमानतळ, रेल्वे स्टेशन या ठिकाणी जाण्याकरता सुद्धा खासगी वाहनाचा वापर करता येणार नाही. त्याच पद्धतीनं बांधकाम आणि कन्स्ट्रक्शनची कामं बंद राहतील. चित्रपटगृह, व्यायामशाळा, सभागृह, प्रेक्षागृह या सगळ्या गोष्टी बंद राहतील. महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अनेक लोकांना आता प्रश्न पडला असेल की पुढच्या 10 दिवसांमध्ये पुण्यात लॉकडाऊन असेल, अनेक लोकांनी नियोजन केलं असेल ते म्हणजे विवाह समारंभांचं, लग्न सोहळ्यांचं. या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये लग्न सोहळे बंद राहतील, मात्र ज्यांनी आधीच ठरवलेल्या आहेत गोष्टी त्यांना परवानगी देण्यात आली आहे. तीही फक्त 20 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा आयोजित केला जाणार आहे. त्यामुळे ज्यांचे पूर्वनियोजित विवाह समारंभ आहेत ते फक्त होतील, मात्र तेही 20 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये. त्याच पद्धतीने धार्मिक स्थळे, राजकीय कार्यक्रम या सगळ्या गोष्टी, सर्व खासगी कार्यालय 10 दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत. ई कॉमर्स सेवा, Amazon, फ्लिपकार्ट या गोष्टी फक्त 18 तारखेपर्यंत बंद राहतील. 19 पासून या ई कॉमर्सच्या गोष्टी चालू करण्यात येतील असं सांगण्यात येते. दूध आणि दुधाचं वितरण जे आहे ते चालू राहणार आहे. त्याच पद्धतीने वैद्यकीय सेवा चालू राहतील, रुग्णालय चालू राहतील, मेडिकल चालू राहतील,
पेट्रोल पंप विषयी सुद्धा महत्त्वाची यामध्ये नमूद करण्यात आली आहे बाब, ती म्हणजे पेट्रोल पंप सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेमध्ये सुरू राहतील. फक्त शासकीय वाहनांना आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच फक्त पेट्रोलचा पुरवठा केला जाईल. LPG गॅसची सेवा मात्र सुरू राहणार आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा. त्याच पद्धतीनं वर्तमानपत्र आणि नियतकालिका यांची छपाई सुद्धा चालू राहील. खरं तर वर्तमानपत्रांबाबतही प्रश्न अनेक वेळा उपस्थित केले जात होते. प्रिंट मीडियांची कार्यालय चालू राहणार आहेत असं सांगण्यात येते. त्याच पद्धतीनं याच्यामध्ये या वर्तमानपत्रांचं वितरण हे नेहमीच्या वेळेमध्ये म्हणजे सकाळी 6 ते 9 या कालावधीमध्ये चालू राहील. पाणी पुरवठा हा नियमितपणे चालू राहणार आहे, त्याविषयीची माहिती विभागीय आयुक्तांनी याआधी सुद्धा दिली होती. त्याच पद्धतीनं बँका सुरू राहतील, ATM सेवा सुद्धा सुरू राहील, औषधं, निर्यात उद्योग, त्याच पद्धतीनं इतर या गोष्टी आहेत याच्याशी रिलेटेड त्या चालू राहतील आणि शेतीमालाशी कृषी निगडीत गोष्टी सुद्धा सुरू राहतील. माहिती आणि तंत्रज्ञान उद्योग 15% कर्मचाऱ्यांचा सुरू ठेवता येईल, अन्यथा वर्क फ्रॉम होमचा उपयोग जो आहे तो करावा असं सांगण्यात येते. आणि जीवनावश्यक वस्तू ज्याच्यामध्ये औषध यांचं घरपोच वाटप जे आहे ते सकाळी 8 ते रात्री 10 या कालावधीमध्ये पोलीस आयुक्तांच्या मान्यतेने सुरू राहील असं सुद्धा सांगण्यात आलंय. त्यामुळे मुख्यतः या पुण्याच्या लॉकडाऊन संदर्भातल्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या नियमावलीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या, ज्याच्यामध्ये पहिले 5 दिवस कडक लॉकडाऊन पाळलं जाणार आहे. पुढच्या 5 दिवसांमध्ये काही प्रमाणात शिथिलता येईल, मात्र ती शिथिलता सुद्धा अगदी जीवनावश्यक वस्तूंची दुकानं फक्त 4 तास उघडी राहणार आहेत. त्यामुळे पुणेकरांनी पुढचे 10 दिवस जे आहे ते लॉकडाऊन जो आहे तो नियमानुसार पाळावा असं जे आहे ते आवाहन केलं जाते. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून आज विक्रम कुमार यांनी आपला पदभारही स्वीकारला. त्यामुळे पुढच्या काळामध्ये हा कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.